तर आता बातमी पुण्यात येते। पुण्यामधल्या डेक्कन परिसरात पुन्हा एकदा ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडली आहे। तर एका कारमध्ये एक तरुण जखमी अवस्थेत दारूच्या नशेत दिसून आलाय। तरुणाचा हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। मद्यपान करून गाडी ठोकल्याचं या व्हिडिओतून कळतंय। तर ही घटना समोर आल्यानंतर डेक्कन पोलीस ठाण्यामधल्या कर्मचाऱ्यांनी कार चालक शुभम गुप्ता याला ताब्यात घेतलंय। गाडी नक्की कुणाची आहे हे अजून स्पष्ट झालं नाहीये। मात्र गाडीच्या काचेवर डॉक्टर असल्याचं चिन्ह दिसतंय। आणि ही गाडी पुणे शहरामधील कोणत्या भागातून डेक्कन परिसरात आली आहे याचा देखील शोध पोलिसांकडून सुरू आहे। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांतकडे जाऊया। चंद्रकांत, गुड मॉर्निंग। आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय डेक्कन परिसरात ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडली आहे। काय अधिक तपशील समोर येत आहेत? हो, अजून त्यांनी नेमकं कोणाकोणाला ऍक्सिडेंट घडवलाय ते तपशील समोर आलेले नाही। पण तो डेक्कन परिसरात रात्रभर बहुतेक दारू पिऊन इकडे बेदरकारपणे गाडी चालवत फिरत होता आणि विशेष म्हणजे कपडे नव्हते त्याच्या अंगावर, त्याचं लागलेलं होतं। बहुतेक त्याला कुठेतरी त्यांनी नक्कीच ऍक्सिडेंट केला असावा किंवा त्याला लोकांनी मारला असावा, असं काय ते पोलीस पुढचं सगळं तपास करतायत आणि FIR दाखल करण्याचं काम सुरू आहे। नेमकी त्यांनी कुठे ऍक्सिडेंट केलेत त्याची माहिती घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। त्याच्या गाडीवर दोन तरीचे चिन्ह आहे, म्हणजे थोडक्यात एखाद्या डॉक्टरांची ती गाडी असावी। कोण आहे? नेक्सॉन कंपनीची गाडी, गाडीचा नंबर आहे MH14JU 2765। आता डेक्कन पोलीस ठाण्यात ती गाडी लावलेली आहे आणि पुढचे ठोकलेले अगदी क्लिअर कट दिसते समोरच्या याच्यावरनं। त्यामुळे आता पुढे नेमकं त्यांनी कोणाकोणाला धडका दिल्यात किंवा डिवायडरला धडकलंय ते तपासात समोर येईलच। धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आता एक ब्रेकिंग बातमी आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत। तर पुण्यामध्ये आज जरांगेंची रॅली असणार आहे। सारसबाग ते खंडोजीबाग चौकापर्यंत ही रॅली असणार आहे। तर या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेत। रॅली मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। जरांगे पाटील काल साताऱ्यामध्ये होते आणि साताऱ्यानंतर ते आता पुणे दौऱ्यावर येत आहेत।